नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय सांगली जिल्ह्यामध्ये सोनेरा केसरी मैदानावर मित्रांनो, आणि फाटी एकदम जबरदस्त तयारी केलेली आहे मित्रांनो. ते येणार आहे 13 जूनला ही मैदान पार पडणार आहे. आणि कसं मैदान पार पडणार आहे ही सर्व कमिटी आयोजक सर्व फाटीवर उपस्थित आहेत. चला तर कडेगाव तालुक्याचे लोकप्रिय नेते डॉक्टर विश्वजित कदम, त्याचबरोबर युवा नेते दिग्विजय भैया कदम यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली या ठिकाणी चौथ्या पर्वातलं चौथं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे. सन्माननीय वनश्री माननीय आमदार मोहनराव कदम दादा, डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे. अपुशेडी बैलगाडी संघटनेद्वारे मैदान पार पडणार आहे का? हे मैदान या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना कडेगाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियमानुसार या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे. अपुशेड कधीपासून नोंदणी चालू केलेली आहे? नोंदणी या ठिकाणी 8 तारखेपासून चालू केलेली आहे आणि 12 तारखेला या ठिकाणी 7 वाजेपर्यंत नोंद घेतली जाणार आहे आणि बरोबर 12 तारखेलाच रात्री 8 वाजता गट जाहीर केले जाणार आहे. का तर संघटने नेमके की 2च चिठ्ठ्या आणि त्यांचं बैलाचं नाव, ज्या मालकाचं नाव, त्या पद्धतीने चिठ्ठी नोंद करण्यात येणार आहे का? मी या तुमच्या बाईटमधून एकच सांगू इच्छितो बैलगाडी मालकांना, गाडी नोंद करत असताना तुमच्या बैलाचं नाव, मालकाचं नाव आणि तुमच्या पैरकऱ्याचं नाव आणि पैरकऱ्याच्या बैलाचं नाव अशी 2 नावांनी तुमच्या दोन्ही बैलांची नावं या ठिकाणी 2 चिठ्ठ्या नोंद करायच्या आहेत. त्यामुळं कुठल्याही बैलगाडी मालकांनी अशी अपूर्ण नोंद करू नका की एका बैलगाडी मालकाचं नाव द्यायचं आणि दुसऱ्या पैरकऱ्याचं नाव द्यायचं नाही. असं काही निदर्शनास आलं तर या ठिकाणी आपली गाडी पूर्णपणे बाद केली जाणार आहे. गट जाहीर करणार त्याच वेळेस या ठिकाणी आपली गाडी बाद धरली जाणार आहे. अपुशेड जे नेम लागू आहेत किंवा काय असणार आहे की फाटी लॉबीच्या पलीकडे असली गाडी फॉल किती अंतर असणार आहे साधारणतः फाटीमध्ये या ठिकाणी जवळजवळ 15 फुटाचं अंतर आहे आणि या ठिकाणी लॉबी टचला निकाल आहे. जे संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे या ठिकाणी मैदान होणार आहे. लॉबी टचला निकाल आहे, तास पलटीला निकाल नसणार आहे. खाली पट्टी असणार आहे. पट्टीच्या पुढे या ठिकाणी बैल मालकाचा किंवा सुट्टी मेकरचा किंवा या ठिकाणी बैलाचा पाय जर पुढे आला तर ती गाडी पूर्णपणे बाद असणार आहे. पुढे निकाल रेषेवरती या ठिकाणी बैलाचा कुठलाही पार्ट पुढे दिसेल त्याच्यावरती निकाल दिला जाणार आहे. पावसाचं वातावरण आहे, सकाळी मैदान किती वाजता चालू करण्यात येणार? बरोबर सकाळी 8:30 वाजता या ठिकाणी पहिले 1 ते 10 गट खाली पळायला जातील आणि बरोबर 8:30 वाजता पहिला गट खालनं सुटणार आहे. त्यामुळं जे बैलगाडी मालक ऑनलाईन गाड्या नोंद करणार आहेत त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर गाड्या नोंद करून संयोजक कमिटीला सहकार्य करायचं आहे. रोख रक्कम कशी असणार बक्षिसाची? या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे या ठिकाणी 1,51,000 रुपये, द्वितीय क्रमांक असणार आहे 1,21,000, तृतीय क्रमांक असणार आहे 1,00,000 रुपये, चतुर्थ क्रमांक असणार आहे 81,000, पंचम क्रमांक 61,000, 6वा क्रमांक 51,000, 7वा क्रमांक 41,000 आणि 8वा क्रमांक असणार आहे 31,000. आणि या ठिकाणी क्वार्टर फायनल घेतला जाणार आहे. क्वार्टर फायनलला 1 ते 8 नंबरला या ठिकाणी प्रत्येकी 3,000 रुपये देऊन सन्मानित केलं जाणार आहे. सकाळी मैदान किती वाजता चालू करणार का? तर आपल्याला फायनल लवकर बघायचं आहे. बरोबर 8:30ला 1 ते 10 फेरे खाली पळायला जातील आणि बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करावी आणि कमिटीला सहकार्य करावं. मित्रांनो, आपल्या समोर आहेत भैयाकडून 2 शब्द आपण जाणून घेणार आहेत. भैया नमस्कार. नमस्कार. भैया हे 4थं पर्व आहे आणि खरोखर 4थ्या पर्व म्हणजे 3 जी पर्व झाली अतिशय सुंदर पार पडले आणि हे 4थं पर्व अतिशय जबरदस्त तयार झाले, कसं सांगशील? यावर्षी देखील आमच्या सहकार्याने सांगितल्या पद्धतीनं आमचे नेते आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः यावेळीच्या मैदानाचं वैशिष्ट्य असं की कडेगाव तालुक्यामधील जे बैलगाडी संघटनेमध्ये सक्रिय असणारी सर्व मंडळी आहेत त्यांनी एकत्रित येऊन यावेळी ह्या मैदानाची तयारी असेल, या शर्यतीचं त्या ठिकाणी नीटनेटकं नियोजन असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभाग घेतल्यामुळे निश्चितपणाने एक चांगल्या उत्साहामध्ये आणि पारदर्शक पद्धतीने हे मैदान त्या ठिकाणी संपन्न होईल. आणि आपण गेल्या 3 पर्वाचा जर त्या ठिकाणी बैलगाडीच्या शर्यतीचा काळ पाहिला तर अतिशय उत्साहाने बैलगाडी मालक असतील, बैलगाडी शौकीन असतील, त्या शर्यतीमध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले आणि अगदी कमी कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक या मैदानाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि या 4थ्या पर्वाला देखील एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. आज सर्व कमिटी आज रात्रदिवस कष्ट करते. आज खरोखर सकाळी आल्यानंतर भाई असं वाटलं की खरोखर म्हणजे एवढं प्रामाणिकानं म्हणजे एवढी सगळं दगड असो किंवा काय असो कुठली चीज असू दे आज सर्व कमिटीनं आज घालाय, काय सांगशील? मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं तेच की गेल्या 3 वर्षामध्ये तालुक्यातील फार थोडी मंडळी यामध्ये सहभागी होते. अगदी तालुक्यामध्ये या आसपासच्या सोनेरा खोऱ्यामधले नेते मंडळी असतील, तरुण मंडळी असतील, हे सहभागी होते. आणि यावेळी संपूर्ण तालुक्यामधून बैलगाडीवरती, क्षेत्रावरती प्रेम करणारी, बैलगाडीमध्ये रोज बाहेर देखील शर्यतीला जाणारी मंडळी यावेळी एकत्रित येऊन कुठंतरी आपल्या तालुक्यामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीने शर्यती पार पडल्या पाहिजेत आणि
जे भूतोना भविष्यात जे बाहेर बघायला मिळत नाही ते लोकांना एक हवं असं मैदान बघायला मिळेल आणि भविष्यामध्ये महाराष्ट्र केसरी किताब आपल्या मैदानावर मिळेल या हेतूने कुठंतरी ही सर्व मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. मित्रांनो बघा, आज भैया बोलले, आज खरोखर सोनेरा केसरीला म्हणले, आज बैलगाडी क्षेत्र असो किंवा कारखाना असो, या नावाचं सोनेचं नाव घेतलं जातं मित्रांनो. असे त्यांचे फॅन असतील, आज गावकरी असतील, त्यांच्यावर प्रेम करणारे लोक असतील. खरोखर मित्रांनो जॉबाट असं प्रेम राहिलं पाहिजे. आज सकाळचा आपण सकाळी आलो, दादांचा कॉल आला की अमर भाऊ तुम्ही आता सकाळी एकजुटाने सर्व काम करत होते, हे आपल्याला आवडलं पाहिजे. म्हणजे एकजूट राहिलं पाहिजे. ही बैलगाडी क्षेत्र आणि कोणचावर आहे हे प्रेम, ही बैलगाडी क्षेत्रामध्ये घेणं सोपी गोष्ट नाहीये. ह्याला किती कष्ट करावं लागतं ही फक्त जे गावकरी आहेत, जे कष्ट करतात ते त्यांना माहीत असतात. आज आपण भागात जातो की आज मैदान घेतले किंवा कोण टीका करत असते किंवा काय होतं फायनल होत नसते किंवा मित्रांनो जी रात्रदिवसच्या फाटीवर मरत असते ना, आज प्रोलिंग असो किंवा पट्टी असो किंवा कुठलीही चीज असो, आज त्याला सर्वांजणी हात लावला पाहिजे, सर्वजण उत्सव वाढवला पाहिजे, सर्वजण आले पाहिजे, सर्वजण भेटले पाहिजे, एकामेकाला विचारून काम केलं पाहिजे. ही बैलगाडी क्षेत्र मित्र. आज पप्पू शेठ बोलले, सर्व त्यांनी बोलले. अशाच ही 13 जून ही मैदान पार पडणार आणि ज्यांनी गाडी नोंद केली नसतात त्यांनी लवकर गाडी नोंद करून घ्या आणि मोठ्या संख्येने गाडी नोंद झाली पाहिजे. का तर 12 तारखेला संध्याकाळी 8 ते 8:30 वाजता लॉस पडणार. मित्रांनो पप्पू शेठ काय जे बोलतात बोल. आणि या ठिकाणी तुमच्या बाईटच्या माध्यमातून एक सांगितलं जातंय की प्रेक्षकांना आणि महिलांना खास बसण्यासाठी गॅलरीची या ठिकाणी सोय केलेली आहे. बरं, जे आपले आता सर्व केलं म्हणजे आता व्यावसायिक जे असणार आहेत त्यांना कसं नियोजन त्या व्यावसायिकांच्यासाठी या ठिकाणी उजव्या बाजूला गॅलरी असणार आहे, त्यामुळे व्यावसायिक त्या बाजूला बसू शकत नाहीत. स्टेजच्या डाव्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला या ठिकाणी स्टेजच्या पाठीमागे व्यावसायिकांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. जे लहान मुलं येतात मैदानात काय सांगशील, आव्हान काय दिसला किंवा पावसाचं वातावरण आहे किंवा पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे लहान मुलांनी किंवा पालकांनी आपल्या लहान मुलांना आणताना स्वतःच्या जबाबदारी या ठिकाणी मैदानात घेऊन यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर कोणी लहान मुलांना घेऊन येत असेल तर या ठिकाणी गॅलरीची सोय आहे. एक 400 ते 500 फूट अशी लांबीची गॅलरी आहे. सर्व सुविधा केलेली. आणि आपल्याकडं इथं विशेषतः मेडिकलमधून एक ॲम्ब्युलन्स आणि 2 डॉक्टर ऑन ड्युटी इथं त्या ठिकाणी राहतील की कुणाला देव न जाणो इजा झालीच तर त्याला त्वरित त्या ठिकाणी उपचार मिळावा. आणि त्याचबरोबर आपण महिलांसाठी देखील काही इजा झाली तर तेही डिपार्टमेंट आपण वैद्यकीय विभाग या ठिकाणी त्या दिवशी आपण रुजू करू. आणि दुसरं एक मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की पावसाचे दिवस आहेत, आज 2 दिवस झालं पाऊस लागलाय, त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये धाकधूक राहील की पावसामुळे हे मैदान पार पडते की नाही. गेल्या 3 पर्वामध्ये तुम्ही बघितलं असेल की पाऊस प्रचंड झाला, पण तरी देखील हे निचऱ्याचं मैदान असल्यामुळे इथं पाणी एक 10 मिनिटात त्या ठिकाणी निचरून जातं आणि शर्यती पार पडतात. आणि तिन्ही शर्यतीमध्ये मोठ्या प्रमाणात आपला पाऊस झालेला आहे, तरी शर्यती आपल्या झालेल्या आहेत. त्यामुळं निश्चितपणाने या 4थ्या पर्वामध्ये देखील फायनल आम्ही त्याच दिवशी 5-5:30च्या दरम्यान दिवसा उजेडाच्या बरोबर घेण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करू. मित्रांनो बघू शकला किती पाऊस होऊन जाईल पण कुणीही अफवा उठल किंवा मैदान कॅन्सल झाले किंवा काय झालं कमिटीला बिनधास्त फोन करा किंवा तुम्ही गाडी नोंद केली आणि काय होणार आहे, आता पाऊस पडलाय, आदल्या दिवशी जर पाऊस झाला तर दुसऱ्या दिवशी मैदान 100% होणार आहे. कोणीही म्हणजे करू नका किंवा कोण म्हणाल की अरे कोणी वापरलं डायरेक्ट कमिटीला तुम्ही कॉल करा, बाकी कुणाला सुद्धा कॉल करा. जेवढे कमिटीचे कॉल आहेत लागत नसेल तर जेवढे कमिटीचे कॉल आहेत त्यांना सगळ्यांना कॉल करा असं नाही. खरोखर दादा आज सर्व भारी वाटलं, तुम्ही इथं मला बोलवलं, तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद.